नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरातील वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या। पदपथ केले व्यापाऱ्यांनी काबीज। उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड जसा डेव्हलप होत आहे त्यामुळे उरण शहरात देखील लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे। कामानिमित्त अनेक प्रांतातून येथे लोक येत आहेत, वास्तव्य करत आहेत। लोकसंख्या वाढत आहे पण नागरी सुविधा मात्र त्या मानाने उपलब्ध होत नाहीत। याचाच परिणाम दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी। उरणचे नाक म्हणजे 4 फाटा आणि इथूनच खरी सुरुवात होते उरण शहराची। शहर छोटे आणि नियोजनबद्ध नाही। अगोदरच रस्ते छोटे आणि त्याच्यात फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी तर पदपथ काबीज केले आहेत। वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे। सणाचे दिवस आले की यात अजून वाढ होत आहे। याचा फटका ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, चाकरमानी यांना बसत असल्याने बेशिस्त वाहनांवर कारवाई होणार का, असा सवाल केला जात आहे। आता तर उन्हाचा पारा चढू लागला आहे, त्याच्यातच उरण शहरातील वाहतूक कोंडीतही दिवसेंदिवस भरच पडत आहे। या संदर्भात अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी आंदोलने करण्याचाही इशारा संबंधितांकडून देण्यात आला, पण असे कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले नाही। त्यामुळे उरणकरांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे। वाढते औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळे शहराची लोकसंख्या जवळपास 60,000च्या वर गेली असून प्रत्येकाच्या घरी 2-4 दुचाकी आणि 1 चारचाकी आहे। आणि शहरातील रस्त्यांची संख्या वाढती नसल्याने त्यात उरण बायपास रस्त्याचे काम देखील पूर्ण होत नाही। उरण 4 फाटा, राजपाल नाका, पालवी रुग्णालय या महत्त्वाच्या रस्त्यांवर विशिष्टपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने, उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस तसेच संबंधित प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव, त्यामुळे शहरातील रस्त्यांचे काही अंशी रुंदीकरण व काँक्रिटीकरण होऊनही गेल्या 2-4 वर्षात वाहतुकीची कोंडी जैसे थे असे हे छोटेसे शहर। अतिक्रमण, अनधिकृत फळ विक्रेते, भाजी विक्रेते, कटलरी सामान विक्रेते यांचे वाढते पास्तान, त्याच्यात रस्त्यांवरील गटारांवर सुद्धा छोट्या छोट्या टपऱ्या आणि हातगाड्या उभ्या असतात। व्यापाऱ्यांनी पण आपले अरेरावी करून आपले शटर वाढवून रस्त्यावर आणले आहेत। त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा पदपथ मोकळे नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे। त्यामुळे अपघात होण्याचाही धोका वाढला आहे। यापूर्वी अपघात झालेलेही आहेत। उरण शहरातील या वाहतूक कोंडीवर काहीतरी ठोस उपाययोजना होण्यासाठी संबंधित विभाग, उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस नियंत्रण, सामाजिक संघटना यासारख्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। भर उन्हात होऊ लागलेल्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहनांवर, अनधिकृत हातगाड्या व दुकानांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।